300 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी जे महायज्ञ चालू केलं होतं शुद्धीकरणाचं, म्हणजे जे हिंदू बांधव वेगळ्या धर्मात स्थलांतर झाले होते त्यांना पुन्हा आपल्या धर्मात मान सन्मानाने घेऊन येऊन त्यांना सन्मानाची वागणूक दिली होती, ते प्रत्येला आजचे 350 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि आजची परिस्थिती पाहता कुठेतरी हिंदू सुद्धा जागा झालेला आहे आणि आपल्या हक्कासाठी न्यायासाठी तो चौटळून उठत आहे. तर सोलापुरात आल्यावर हिंदू बांधवाप्रती आणि सोलापूरकरांच्या प्रती आपल्या भावना काय दिसून आल्या? सर्वप्रथम मी हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष सोलापूर शहराचे यांचं अभिनंदन करतो आणि हिंदू जनजागृती समितीचे सुद्धा, आणि आमच्याबरोबर आज महाराज सुद्धा आहेत, त्यांचा आशीर्वाद पण आपल्याला लाभलेला आहे. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला मंत्र दिलेला आहे किंवा त्यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, आपण फक्त त्याच्यावरती जरी चालत राहिलो तर लव जिहाद असू दे, लँड जिहाद असू दे, आर्थिक जिहाद असू दे, पॉप्युलेशन जिहाद असू दे, या सगळ्या जिहादी वृत्ती ज्या आहेत ज्याच्या माध्यमातून भारताला गजवा हिंद करायचं आहे, इस्लामिक राज्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे काही दहशतवादी संघटनांना, तर त्या सगळ्या गोष्टींना आपण हाणून पाडू. फक्त आणि फक्त आपल्याला महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. इथं तुम्ही मागं बोर्ड बघू शकता की आज या दिवशी 2 ऑगस्ट म्हणजे हिंदू धर्मानुसार आज जो दिवस आहे आषाढ वद्य चतुर्थी, तर आज 350 वर्ष कोणत्या गोष्टीला पूर्ण झालेली आहेत, तर भारतातली सगळ्यात पहिली शुद्धीकरण आणि घरवापसी. तर हाच आपल्याकडे कानमंत्र किंवा आपण म्हणूया महाराजांचा आदेश आहे. आणि मी सगळ्या हिंदू धर्मरक्षण करणाऱ्या लोकांना एक आवाहन करतो की आपण गोरक्षण करतो, आपण आपल्या लव जिहादच्या मुलींना आपण वाचवतो, तर याच्याच बरोबरीने हा एक उपक्रम जर आपण मनावरती घेतला तर हे जे इस्लामचं जे पूर्ण धर्म परिवर्तन जे करण्यात आलेलं आहे हिंदू लोकांचं, त्यांना जर आपण आपल्या धर्मात वापसच जर आणलं नाही तर आपण काय आयुष्यभर आणि पुढचे 1000 वर्ष काय लढतच बसायचं आहे का? लढाई किती करणार तुम्ही? लढाई मरून जाऊ आपण सगळे, ते पण मरतील आपण पण मरू. तर त्याच्यामध्ये मार्ग काय? मार्ग आहे शुद्धीकरण आणि घरवापसी. एवढं मी आवाहन करतो आणि दादांचे आणि हिंदू राष्ट्र सेनेतल्या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व सोलापूरच्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. जय शिवराय. तर भारत हिंदू राष्ट्राकडे अग्रेसर होत असताना आता हिंदू सुद्धा जागा झालेला आहे, तर तो दिवस आपण किती जवळ पाहता भारत हिंदू राष्ट्र बनण्यात? एक समजून घ्या, हिंदू धर्मामध्ये एक बाय डिफॉल्ट एक गोष्ट आहे. बाय डिफॉल्ट म्हणजे काय? प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला लहानपण कोणी शिकवावं नाही लागत, ते आपल्या रक्तामध्ये आपल्याला फक्त आहे ना महाराजांचे विचार एकदा कानावरती आपल्या पडले की त्याच्यानंतर आपण आपल्या धर्मासाठी काम करायला सुरुवात करणारच. आणि तुम्ही विचारला प्रश्न की हा दिवस किती लांब आहे किंवा जवळ आहे, मी म्हणतो हा दिवस उद्याच आला पाहिजे, पण त्याच्यासाठी आपले जे 120 करोड जे लोक आहेत त्यांनी जर एकत्रितरित्या कार्य केलं तर हा नक्कीच एक समजून घ्या. एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काही ठेका नाही घेतलेला आहे धर्माला वाचवण्याचा, हिंदू समाजाचं कर्तव्य आहे हे समजून घ्या. समाज बसलाय फक्त पैसे कमवण्यात आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांनी काय स्वतःचे जीव द्यायचे का? तर समाज जर जागरूक झाला तर हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह लवकरात लवकर होऊ शकतो. एवढं मी फक्त सर्व समाजाला आवाहन करतो. म्हणजे हिंदू बांधव. ओके सर, हे होते आपल्या सोबत. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.